नमस्कार, मी श्रुती सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। मटकीची भाजी, रस्सा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी। पण ही मटकीची जी रस्सा भाजी आहे ही थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने करतोय। हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये वाटून कशी ही भाजी करतात, गावरान रस्सा भाजी। तर ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वात प्रथम इथं मोड आलेली मटकी घेतलीये। मटकीला मोड कसे आणायचे तर मटकी घ्यायची, मटकीला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचंय आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचंय। दुसऱ्या दिवशी पाणी काढून त्याच भांड्यामध्ये मी ओव्हन मध्ये ठेवून दिलं होतं, तरी मटकीला मोड आलेले आहेत। आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे काही वेळेस मटकीला मोड येत नाही, तर सुती कपड्यात बांधून ठेवलं तर अतिउत्तम। त्यानंतर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे, इथं ओलं खोबरं घेतलं तरी चालतं। त्यानंतर इथं मी घेतले 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या। सर्वात प्रथम आपण वाटणाची तयारी करून घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये सुकं खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेऊयात। तुम्ही जर का ओलं खोबरं घेतलं असेल तर डायरेक्ट त्याचं मिक्सरच्या भांड्यात घालून वाटण करून घेऊ शकता। इथं आपलं सुकं खोबरं हे लालसर भाजून झालेलं आहे, तर आपण हे भाजलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। आता त्यामध्ये आपण लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या जे वाटणाचं सामान घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि त्याचं वाटण करून घेऊयात। आता आपण त्याच कढईमध्ये मटकीला तेलामध्ये थोडंसं मंद आचेवर भाजून घेऊयात। काही जण उकडून घेतात किंवा मग कुकरमध्ये शिजवून घेतात, ज्याची त्याची आपापली पद्धत असते। मी तेलामध्ये भाजून घेते। मटकी भाजून होत आली आहे हे कसं ओळखायचं तर मटकी भाजून होत आल्यावर मटकीचा स्वतःचा एक सुगंध किंवा एक वास जो असतो तो येतो आपल्याला। मग तेव्हा आपण गॅस बंद करून आपण मटकीला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। इथं आपलं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे। तर आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। इथं तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे, नेहमीच्या भाज्यांना घेतो त्यापेक्षा। इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आता आपल्याला जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची आणि लगेच आपल्याला झाकून ठेवून द्यायचंय, जेणेकरून आपल्या फोडणीचा जो स्वाद आहे तो मस्त येईल। आता आपण ह्यामध्ये जे वाटून घेतलं होतं ते घालून घेऊन मंद आचेवर थोडा वेळ भाजून घेऊयात। आता ह्यात आपण थोडीशी हळद घालून घेऊयात, म्हणजे ह्याचा जो कलर येईल तो थोडासा पिवळसर हिरवसर असा कलर दिसायला मस्त दिसेल। आपलं हे वाटण भाजून झालेलं आहे, तर इथं आपण आता कोमट पाणी घालून घेऊयात। आपल्याला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेऊयात आणि प्रॉपर मिक्स करून घेऊयात। पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे।
ह्यामध्ये आता भाजलेली जी मटकी आहे ती घालून घेऊयात आणि झाकण लावून मंद आचेवर शिजायला ठेवून देऊयात. अधूनमधून आपल्याला भाजीला परतून घ्यायचंय जेणेकरून आपली भाजी खालून जळणार नाही किंवा खाली लागणार नाही. तर ह्यात मीठ घालायचंय चवीनुसार आपल्याला आणि परत एकदा मिक्स करून भाजी शिजायला ठेवून द्यायची. तर इथं भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करून खाण्यासाठी तयार आहे झणझणीत गावरान मटकीची रस्सा भाजी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करून ठेवा जेणेकरून माझे नवीन रेसिपीज अपलोड झाल्या की त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.